अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा 6 फेब्रुवारी खरं तर अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा दिवस, कारण आज आहे पौष महिन्यातील षटतिला एकादशी। बघा, आजचा जो दिवस आहे हा भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करण्यासाठी, भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस। खरं तर एकादशीचं व्रत करणं हे विशेष महत्त्वाचं असतं, कारण असं म्हटलं जातं की इतर दिवसांपेक्षा ज्या दिवशी एकादशी असते तर या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूचे आहेत हे निद्रा अवस्थेतून जागृत अवस्थेमध्ये आलेले असतात आणि ते पृथ्वी तलावरती संचार करत असतात। त्यामुळे जर हे एकादशीचं व्रत आपण धरलं किंवा या दिवशी भगवान श्री विष्णूच्या विशेष आपण सेवा केल्या तर पापांतून आपल्याला मुक्तता मिळते आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे काही हवं असेल, म्हणजे आपली जी काही इच्छा असेल तर ती इच्छा प्राप्त होते। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या एकादशीचा एक विशेष आणि प्रभावी उपाय सांगणार आहे। आज आपल्याला या एका ठिकाणी दिवा लावायचा आहे, दिव्यामध्ये या काही वस्तू घालायच्या आहेत आणि दिव्याखाली आपल्याला या काही वस्तू ठेवायच्या आहेत। या ठिकाणी जर आजच्या दिवशी तुम्ही दिवा लावला तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये असलेली जी संकट, विघ्न, नकारात्मकता, दारिद्र्य आहे हे सगळं काही नष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल, तुमच्या घरामध्ये भरभराट होईल। बघा, खरं तर ज्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते। त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीच्या सेवांमध्ये असेल, घरामध्ये सकारात्मकता येण्यासाठी असेल, घरामध्ये बरकत येण्यासाठी असेल किंवा घरामध्ये असलेले जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य समाप्त होण्यासाठी असेल, भगवान श्रीहरी विष्णूंच्या सेवा करणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। यातील एक सगळ्यात उच्च कोटीची सेवा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बघा, सेवा किंवा जो उपाय आहे तो विशेष महत्त्वाचा आहे, त्यामुळे आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, षटतिला एकादशी, या एकादशीचं विशेष महत्त्व आहे कारण ही एकादशी जी आहे ती पौष महिन्यात आलेली आहे। या एकादशीच्या दिवशी खरं तर तिळाच्या तेलाचं, तिळाच्या दानाचं, तिळाच्या स्नानाचं विशेष महत्त्व आहे। आता आपण सकाळी स्नान केलेलं आहे, जे लोक सायंकाळी स्नान करतात खरं तर दोनही टायमाला स्नान करणं हे महत्त्वाचं आहे। आता जे लोक सकाळीच करतात त्यांच्यासाठी नाही, पण जे लोक संध्याकाळी स्नान करत असतात त्यांनी आवश्यक अंघोळीच्या म्हणजे स्नानाच्या पाण्यामध्ये तीळ घाला। अगदी 4-5 किंवा एक चिमूटभर घातले तरीही चालेल। या पाण्याने जर तुम्ही आज किंवा या स्नानाने जर तुम्ही आज स्नान केलं तर लक्षात घ्या तुमच्या आयुष्यामध्ये असलेले रोग, बाधा, इडा, पिडा, संकट, सगळ्या वाईट शक्तींचा नाश होईल आणि तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनामध्ये भरभराट होईल, तुमच्यामध्ये एक सकारात्मकता प्राप्त होईल। त्याचबरोबर आजचा जो दिवस आहे हा तिळाचे दान करण्यासाठी देखील तितकाच महत्त्वाचा आहे। शक्य झाले तर तिळांचे तिळगुळ बनवा आणि आजच्या दिवशी दान करा, किंवा मग तुम्ही नुसते तिळही कुठल्या गरजू व्यक्तींना दान केले तरीही चालेल। आता तुम्ही सांगाल ताई गरजू व्यक्ती नुसते तीळ नाही घेणार, त्याच्यासोबत 20 रुपये, 50 रुपये असं काहीतरी द्या आणि एक मुठभर तिळाची एक पुडी बांधा आणि ती जरी तुम्ही दान केली तरीही आजच्या दिवशी या तिळाच्या दानाचं तुम्हाला विशेष पटीने तुम्हाला पुण्य लाभेल। ठीक आहे, आता आजचा विशेष उपाय बघा, हा उपाय कशासाठी करायचा आहे तर तुमच्या आयुष्यामध्ये अडलेली कुठलीही इच्छा असेल, जी इच्छा काही केल्या पूर्ण होत नाही, तर ती इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात। एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी हा उपाय करू शकतात। मग जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एखादं घर घ्यायचं असेल, फ्लॅट घ्यायचं असेल, एखादी गाडी म्हणजे वाहन खरेदी करायचं असेल, अशा गोष्टींसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात। जर तुमच्या जीवनात खूप दारिद्र्य झालेलं असेल, हे दारिद्र्य काही केल्या कमी होत नसेल, दारिद्र्याचा नाश करण्यासाठी किंवा जे कर्ज आहे, कर्जाचा डोंगर आहे, ह्या कर्जाचा डोंगर कुठेतरी कमी होण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात। बघा, आपल्याला सायंकाळी म्हणजे 5:30 नंतर, प्रदोष समयानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे। तुम्ही 9:30, 10:30च्या कधीही केलात तरीही चालेल। आपलं जे देवघर आहे या देवघराच्या समोर आपल्याला बसायचं आहे किंवा घरातील ईशान्य किंवा पूर्व कोपऱ्याला जरी तुम्ही बसलात तरीही चालेल। यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे। बघा, जो दिवा आपल्याला घ्यायचा आहे तो कणकेचा घ्यायचा आहे। बऱ्याच वेळा मी तुम्हाला
पितळेचा, पंचधातूचा किंवा मातीची पणती देखील सांगते, पण कणकेचा जो दिवा आहे हा सर्व दिव्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ दिवा मानला जातो आणि एकादशीच्या दिवशी या दिव्याचं विशेष महत्त्वाचं असतं. म्हणून आपल्याला कणकेचा एक दिवा बनवून घ्यायचा आहे आणि याला 4 मुख करायचे आहेत, कारण आपल्याला आज हा चौमुखी दिवा लावायचा आहे. ठीक आहे, 4 मुख केल्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला 4 वाती घालायच्या. 2 वातींची पिळून 1 वात, 2 वातींची पिळून 1 वात, अशा 4 वाती घालायच्या आहेत. आणि या दिव्यामध्ये तुम्हाला तिळीचं तेल घालायचं आहे. बघा, तुम्हाला मी 101% सांगेन की तिळीचं तेल घाला, कारण की आजचा जो दिवस आहे तो तिळीच्या तेलांचे उपाय करण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. तरीही जे खूप खेड्यात लोक राहतात की ताई आम्ही दुकानात गेलो, आम्हाला हा उपाय करायचा आहे पण आम्हाला तिळीचं तेल मिळालेलं नाही, मग तुम्ही काय करा, आपलं साधं जे पूजेचं तेल असतं ते घाला आणि त्याच्यामध्ये चिमूटभर तिळी घातल्या तरीही चालेल. आता तिळी कुठल्या घालायच्या, तर तुम्हाला याच्यामध्ये काळ्या रंगाच्या ज्या तिळी असतात ह्या तिळी घालायच्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं, एक छोटीशी प्लेट घ्यायची. आपल्या घरामध्ये जी छोटीशी प्लेट असते स्टीलची वगैरे, स्वच्छ प्लेट असली पाहिजे बस. या प्लेटमध्ये एक विड्याचं, एक नागवेलीचं पान ठेवायचं आहे. आता विड्याचं पान जरी नसेल तर तुम्ही फक्त एक आंब्याचं किंवा 2 आंब्याची पानं ठेवली तरीही चालेल. शक्यतो विड्याचंच घ्या, नसेलच तर मग आंब्याचं पान घ्या. ठीक आहे, या पानावरती देखील तुम्हाला मुठभर तीळ ठेवायचे आहेत. प्लेट घ्यायची, त्याच्यावरती हे पान ठेवायचं, त्याच्यावरती मुठभर तीळ जे आहे ते ठेवायचे आहेत. तीळ पांढऱ्या रंगाचे जे असतात ते पांढऱ्या रंगाचे तीळ ठेवायचे आहेत. 2 अख्ख्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि एक हिरवा वेलदोडा ठेवायचा आहे. ह्या वस्तू ठेवून झाल्या ते सगळ्या की त्याच्यावरती हा चौमुखी जो दिवा आहे तो चौमुखी दिवा तिथे ठेवून द्यायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे, म्हणजे दिवा पेटवायचा आहे. ठीक आहे, दिवा पेटवून झाला की त्यानंतर अजून एक छोटीशी वाटी घ्यायची आहे आणि या छोट्याशा वाटीमध्ये तुम्हाला काळ्या रंगाचे तीळ घ्यायचे. आपल्या घरामध्ये असणारे जे काळ्या रंगाचे तीळ असतात, बघा पांढऱ्या रंगाचे जे तीळ आहेत हे आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी, दारिद्र्याचा नाश करण्यासाठी, घरामध्ये बरकत आणण्यासाठी, लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी विशेष महत्त्वाचे असतात. तर काळ्या रंगाचे जे तीळ असतात हे आपल्या घरामध्ये असलेलं जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य संपवण्यासाठी, इडापिडा, वाईट शक्ती, बाधा ह्या सगळ्या गोष्टींचा नाश करण्यासाठी काळ्या रंगाचे जे तीळ असतात हे देखील तितकेच महत्त्वाचे मानले जातात. बघा, हे झालं की त्यानंतर एका वाटीमध्ये थोडेसे अजून तीळ घ्यायचे, त्याच्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे आणि या दोनही गोष्टी तुम्हाला मिक्स करायच्या आहेत. दोनही गोष्टी मिक्स करून झाल्या की त्यानंतर या 3 बोटांनी आपल्याला ते जे तीळ आहे ते थोडे थोडे त्या दिव्याच्या तेलामध्ये आपल्याला अर्पण करायचे आहेत, कारण आजचा जो दिवस आहे तो तीळ अर्पण करण्यासाठी देखील तितकाच विशेष आणि महत्त्वाचा आहे. थोडे थोडे अगदी 3 बोटांनी अर्पण करायचे आहेत. करून झाले की त्यानंतर आपली इच्छित मनोकामना जी असेल तीही व्यक्त करायची आहे. एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम आणि एक वेळा तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. बघा, गायत्री मंत्र जो माता लक्ष्मीचा सिद्ध मंत्र आहे, जो घरामध्ये वैभव, ऐश्वर्य, सुख, शांती, समृद्धी यांची प्राप्ती करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. तर विष्णू सहस्त्रनाम म्हणजे भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करणारा मंत्र किंवा भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त करणारी सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे विष्णू सहस्त्रनाम. फक्त एक वेळा तुम्हाला हे वाचायचं आहे. हे करून झालं की त्यानंतर जो दिवा आपण लावलेला आहे तो रात्रभर आपल्याला पेटताच ठेवायचा आहे. सकाळी जेव्हा दुसऱ्या दिवशी आपण स्नान वगैरे करू, उठल्यानंतर आता दिवा भिजलेलाच असेल, दिवा जो आपण घेतलेला आहे कणकेचा बनून, तो आपण एखाद्या गोमातेला म्हणजे गाय मातेला खाऊ घातला तरीही चालेल किंवा एखाद्या वडाच्या, पिंपळाच्या, औदुंबराच्या झाडाखाली ठेवला तरीही चालेल. त्याच्यानंतर त्या दिव्यामध्ये घातलेल्या ज्या वस्तू होत्या म्हणजे आपण अर्पण केलेले जे तीळ होते, तर हे सगळे तीळ तुम्हाला एका पणतीमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घ्यायचे. त्याच्यामध्ये 2 ते 4 कापराच्या वड्या घालायच्या आणि याचा धूर करून आपल्या संपूर्ण घरभर हा जो धूर आहे तो आपल्याला पसरवायचा आहे. आणि त्याच्या खाली ठेवलेले आपण जे तीळ आहेत आणि त्यासोबत ठेवलेले वेलदोडा आणि लवंग जे आहेत ते एका लाल किंवा पांढऱ्या रंगाच्या कापडामध्ये बांधायचे. त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आहे आणि ही घराच्या मुख्य दरवाजाला तुम्ही टांगू शकतात, तिजोरीत ठेवू शकतात, देवघरात ठेवू शकतात किंवा जिथे तुमचा पैसा येतो जातो, लक्ष्मी प्राप्ती जिथे होते तिथे तुम्ही ठेवली तरीही चालेल. याने तुमच्या घरामध्ये वर्षभर भरभराट होईल. धन धान्य हे सगळंच घरामध्ये भरभरून राहील, कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची जी कृपा आहे ती अखंड तुमच्या घरामध्ये प्राप्त राहील. पुढच्या एकादशीच्या दिवशी पुन्हा ही जी पोटली आहे ती तुम्ही देवघरामध्ये ठेवायची आहे. पुन्हा ही पोटली तुम्हाला खोलायची आहे आणि याच्यामध्ये फक्त थोडी हळद कुंकू अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर एक वेळा गायत्री मंत्र आणि एक वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणून पुन्हा ही पोटली जी आहे ती घट्ट बांधायची आहे आणि पुन्हा आपल्या घरामध्ये स्पेसिफिक जी जागा असते त्या ठिकाणी ती ठेवून द्यायची आहे. फक्त
फक्त ती प्रत्येक महिन्यातून एकादशीला काढायची, अभिमंत्रित करायची आणि पुन्हा मूळ जागी ती ठेवून द्यायची. या उपायाने तुम्हाला भरपूर रिझल्ट येईल. तुमच्या इच्छित मनोकामनाही पूर्ण होतील. घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य यांचीही प्राप्ती राहील. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. खरं तर वर्षभरातून येणारा हा विशेष महत्त्वाचा योग आहे, ज्या दिवशी खास करून आपल्याला तिळीचेच उपाय करायचे असतात. आज हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर बदल घडतील. घरामध्ये कितीही असलेले जे दारिद्र्य आहे ते कुठेतरी समाप्त होईल. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.